इस्रो ही भारताची अंतराळ संशोधनाची सर्वात मोठी सर्वोच्च संस्था आहे. गेल्या काही वर्षापासून इस्रोकडून बालवैज्ञानिकांना शोधण्याची मोहीम सुरू आहे आणि तसाच एक भाग म्हणून दरवर्षी युविका नावाची स्पर्धा घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये यावर्षी देखील 12 मुलींची निवड करण्यात आली. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतनमधील विद्यार्थिनी विरजा निलाखे ही यावर्षी या युविका स्पर्धेतून इस्रोनं निवडलेली विद्यार्थिनी आहे. महाराष्ट्रातील ज्या 12 विद्यार्थिनी निवडल्या त्यामध्ये बारामतीतील ही एकमेव विद्यार्थिनी आहे. खरं तर ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत असताना अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण घेत आहे ही तिच्यासाठी आणि इतरांसाठी कौतुकास्पद. तिचे वडील विजय निलाखे हे बारामतीतील एका दुकानात काम करतात. त्यांनी मुलीला चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण विरजाशी बोलूयात. विरजा, कितवीला तू शिकते आता? आता मी 9वीला आहे, 10वीला जाईल. बर, तुला कशात आवड आहे जास्त? मला तशी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आवड आहे आणि मी विज्ञान प्रदर्शनामध्ये पण भाग घेते. बर. आणि तिथले पण सर्टिफिकेट्स वगैरे मिळतात. बर. आणि तुला काय व्हायचंय? तसं मोठं होऊन इंजिनियर व्हायचं असं ठरवलंय. पण माझ्याकडे वक्तृत्वाचं स्किल पण आहे, मग त्या क्षेत्रामध्ये पण मी जाण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुला इस्रोकडून बोलवलेलं आहे किंवा इस्रोकडून निवड झाली आहे तर तुला संशोधनात रस नाही का? संशोधनात रस आहे किंवा विज्ञान विषयक गोष्टींमध्ये सुद्धा रस आहे. मग मी त्या सुद्धा गोष्टींकडे कल वळू शकते. सगळ्या प्रक्रियेमध्ये तुला कसं कुणाचं मार्गदर्शन मिळालं, पाठिंबा मिळाला? तसं 5वी पासूनच मला आदरणीय वहिनीसाहेब सुनंदा वहिनीसाहेब आणि आदरणीय राजूदादा यांचं म्हणजे खूप मार्गदर्शन मिळालं, प्रोत्साहन मिळालं. त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. लहानपणापासूनच त्यांनी माझ्यामध्ये ज्या कला आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा माझं ॲडमिशन केलं. त्यांनी पूर्ण माझ्या शिक्षणाचा खर्च घेतला आणि त्याच्यामुळे आज मी इथे इस्रो युविकापर्यंत जाऊ शकते. त्याचबरोबर माझे आई बाबा आणि ज्यांचा सगळ्यांचा माझा आशीर्वाद, सगळ्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे, त्यांचे पण मी मनापासून आभार मानते. थँक्यू. तर युवकाचं बारामतीतल्या विन्सम फिटनेस सेंटरच्या जे सगळे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांच्या वतीनं अभिनंदन केलेलं गेलेलं आहे. माझ्याबरोबर बारामतीतील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आणि बारामतीच्या सौंदर्याचे शिल्पकार म्हटले चालेल उद्धव गावडे साहेब, ते विरजाचा सत्कार करतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की विरजा ही 10वीत असतानाही व्यायामाचे धडे घेते. खरं तर लहान मुलांना व्यायामात फार इंटरेस्ट नसतो. ती बऱ्याचदा पालक देखील सांगतात की त्याचं ते 10वीचं वय, 10वीचं वर्ष सगळ्यात महत्त्वाचं वर्ष आहे. पण ती इथं सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांबरोबर किंवा तिच्या वयाच्या मुलींबरोबर मुलांबरोबर ती व्यायामाची धडे घेत आहे आणि ती सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.